मंडळी, मुलांच्या शाळेचा डब्बा म्हणजे आईसाठी एक कठीण प्रश्नच. पदार्थ आवडला तर डब्बा संपूर्ण रिकामा होतो. नाहीतर आता रोज रोज मुलांच्या आवडीचं काय बनवायचं आणि पौष्टिक असं काय बनवायचं, हा प्रश्न रोजच प्रत्येक आईला पडतो. मग याला तोडगा काय म्हणता? चला बघूया आजची रेसिपी. जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि रोज नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर पीठ मळून घेणार आहे. त्यासाठी 1 वाटी गव्हाचा पीठ घ्यायचा. मी अंदाजाने घेतलेला आहे, तुम्ही हे कमी जास्त घेऊ शकता. त्यामध्ये थोडासा मीठ घालायचा आणि 1 चमचा तूप घालून हे नेहमी जसं चपातीला मळून घेतो पीठ त्याप्रमाणे मळून घ्यायचा. मळून घेतल्यानंतर साधारण 5 ते 10 मिनिटं कडेला ठेवायचं झाकून. दहा मिनिटानंतर असे त्या पिठाचे असे बारीकशे गोळे करून घ्यायचे. हे गोळे करून घेतल्यानंतर अशा पद्धतीने लाटून घ्यायचं. जितकं पातळ जमेल तितकं पातळ लाटून घ्यायचं. दोन गोळ्याचे असे लाटून घ्यायचे. हे 2 गोळ्याचे हे लाटून घेतल्यानंतर दोन्ही साईडनं तेल लावायचं. मध्ये थोडंसं पीठ घालून हे एकावर एक ठेवून आणि लाटायचं. ह्याला परत एकदा लाटायचं. ह्याला तुम्हाला जितकं पातळ जमेल तितकं पातळ लाटून घेऊ शकता. अशा पद्धतीने दोन्ही बाजूंना तेल लावून घेऊन थोडंसं पीठ घालून अजून जॉईंट करून थोडंसं कोरडं पीठ लावून पातळसं लाटून घ्यायचं. हे लाटून घेतल्यानंतर गॅस चालू करून तवा ठेवायचा गरम करायला. तवा गरम झाल्यानंतर जे लाटून घेतलेलं आहे चपाती ते तव्यावर घालून भाजून घ्यायचं. अगदी थोडंसं भाजायचं. अशा पद्धतीने भाजून घ्यायचं. भाजून घेतल्यानंतर हे गरम असतानाच ह्याचे एका चपातीचे 2 भाग करायचे. असं पदर खुलले जातात. तेल लावल्यामुळं थोडंसं पीठ घातल्यामुळं कोरडं असं खुलले जातात. एका चपातीमध्ये 2 असं करून घ्यायचे त्याला. आणि हे तुम्ही कापडामध्ये किंवा डब्यामध्ये झाकून ठेवायचं. त्या झाकून ठेवल्यामुळे हे मऊसर राहतात. अशाच पद्धतीने सगळ्या गोळ्यांचे लाटे लटून घ्यायचं आणि असंच भाजून घ्यायचं. आणि असेच ह्याचे पदर खोलून हे डब्यामध्ये बंद करून ठेवायचं. असंच ठेवल्यामुळं ते वातडसं होऊन जातात. त्यामुळं काय करायचं, डब्यामध्ये किंवा मऊसं सुती कापडामध्ये ठेवायचं. किती छान पदर खुलले जातात ह्याचे. पातळसं दिसायला हिंगा बघा किती पातळ दिसायला लागले. अशा पद्धतीने डब्यामध्ये घालून झाकून ठेवायचं. त्यासाठी आता त्याच्यामध्ये भरण्यासाठी स्टफिंग जे बनवणार आहोत ते करूयात. सगळ्यात अगोदर 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत, ते खिसून घ्यायचा. 1 कांदा बारीकसं चिरून घालायचा. 1 टोमॅटो चिरून घालायचा. 1 गाजर चिरून घालायचा आणि 1 शिमला मिर्च आणि कोथिंबीर. हे सगळं मिक्स करून घ्यायचं. अशा पद्धतीने सगळं मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून घेतल्यानंतर 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि 2 मिरच्या वाटून घेतलेल्या ते घातले आणि काळी मिरी 5-6 काळी मिरी वाटून घेऊन हे घातलेलं आहे. ते घातल्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं. मी हे वाटाणे घेतलेले आहेत, थोडेसे वाफवून घेतलेले आहे. तुम्ही वाफवून नाही घेतलं तर हे मिक्सरमध्ये जाडसर काढून घ्यायचं. त्यानंतर थोडंसं लाल तिखट घालायचा
थोडंसं पनीर घातलेलं आहे. तुम्ही घातलं तर बी चालतं, नाही घातलं तर बी चालतं पनीर. आणि हे अमूल चीज वापरलेलं आहे. हे चीज घालायचं. हे सगळं घालून मिक्स करून घ्यायचं. अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं. एका वाटीमध्ये 2 ते 4 चमचे गव्हाचं पीठ घ्यायचं. उकळतं पाणी घालून ह्याचं पेस्ट करून घ्यायचं. असं उकळतं पाणी घातल्यामुळं ह्याच्यामध्ये चिकटपणा येतो. त्यानंतर जे चपाती लाटून घेतलेलं आहोत त्यामध्ये हे सारण भरायचं. हे सारण भरल्यानंतर ज्या गव्हाच्या पिठामध्ये आपण गरम पाणी घातलेलं आहोत हे पीठ हे सगळीकडे अशाप्रमाणे लावून घ्यायचं. यामुळं काय होतं, हे चपाती चांगली सगळीकडेनं चिकटलं गेलं जातं अशा पद्धतीने. अजून एक भरून दाखवते. सगळ्या बाजूनं जे गरम पाण्यामध्ये गव्हाचं पीठ कालून घेतलेलं आहे ना हे लावायचं. यामुळं काय होतं, हे चिकटलं जातं आणि हे तेलामध्ये खुलत नाही. अशा पद्धतीने हे सगळे रोल करून घ्यायचं. चला मग अशाच पद्धतीने सगळे रोल्स करून घ्यायचे. अशा पद्धतीने सगळे रोल करून घेतल्यानंतर तुम्ही हे डीप फ्राय करून घेऊ शकता, तळून घेऊ शकता किंवा शॅलो फ्राय बी केल्यानं चालते. अगदी थोडंसं तेल तव्यामध्ये घालून आणि दोन्ही बाजूने खरपूसपणे भाजून घेऊ शकता किंवा तळून घेऊ शकता. मुलांना असे पदार्थ खूप आवडतात. अशाच पद्धतीने सगळे तळून घ्यायचे किंवा तुम्ही भाजून बी घेऊ शकता. तुम्ही ह्याच्यामध्ये दुसऱ्या भाज्या ॲडही करू शकता. कशी वाटली आजची रेसिपी? मुलांना नक्की आवडेल. तुम्ही नक्की करून पहा आणि कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की कळवा.